अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी परिसरात पालिकेने उभारलेलं अनधिकृत डम्पिंग ग्राउंड आता नागरिकांना श्वसनाच्या आजारांचं निमंत्रण देत आहे। कारण डीएमसी परिसरात असलेल्या या अनधिकृत डम्पिंगमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता कचरा जागेवरच पेटवला जातोय। त्यामुळे या कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। काही दिवसांपूर्वी अंबरनाथमधील जोशी काका रिक्षा चालक संघटनेने या डम्पिंगच्या दुर्गंधीला कंटाळून रिक्षा बंद आंदोलन पुकारलं होतं। त्यावेळी पालिकेने डम्पिंगमध्ये कचरा टाकणार नसल्याचं लेखी आश्वासन रिक्षा चालक संघटनेला दिलं होतं। मात्र त्यानंतरही हे डम्पिंग सुरूच असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। आता या अनधिकृत डम्पिंगमध्येच कचऱ्याला आग लावून कचरा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येतोय। मात्र हा प्रयत्न सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला अधिकच धोकादायक ठरतोय। कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावली जात असल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायत। त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे प्राप्त होत आहेत। या सर्व प्रकारामुळे विकासाचा अंबरनाथ पॅटर्न म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारं पालिका प्रशासन अनधिकृत डम्पिंगला आग लावून पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं दिसून येत आहे। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।